परिषदेत सर्व भाविकांच्या हेतूसाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याचे प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. परमेश्वर कधी कधी आपल्यावर रागावतो किंवा आपल्याला वाटतो परमेश्वराने काही त्रास आपल्याला देत आहे. तर आमचं दुसरं वाचन आपल्याला ते सांगत आहे की ज्याच्यावर त्याची प्रीती आहे त्याच्यावरच परमेश्वर रागवतो. आई वडील मुलावर रागवतात, बाहेरचे लोक नाही रागवत, आई वडीलच रागवतात, कारण त्यांच्यावर प्रेम असते. परमेश्वराचं आपल्यावर प्रेम असल्यामुळे आपल्याला अनेक संकटातून जावं लागतं आणि तो संकटातून जो जातो तो कारण प्राप्ती करतो. आणि म्हणूनच आजच्या शुभ वर्तमानात आपण ऐकणार आहोत की प्रभू सांगत आहे की जो अरुंद मार्गाने, जो संकटाच्या मार्गातून जो जाईल तोच कारण प्राप्ती करेल. आपल्याला देखील कारण प्राप्तीचा अरुंद मार्ग समजावा म्हणून या दिवसामध्ये प्रार्थना करूया. या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र करावे म्हणून नम्रपणे परमेश्वराकडे क्षमा मागू. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ सर्व समर्थ परमेश्वर आपल्या पापाची क्षमा करो. आपला सार्वकालिक जीवनात देवो.
हे सर्व संबंध विद्या या बदलत्या काळात शाश्वत आनंद देणाऱ्या मूल्यांची जोपासना करण्यास आम्हाला सहाय्य कर। आम्हामध्ये विचारांचे व भावनांचे ऐक्य निर्माण कर। ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो। तो सर्व राष्ट्रामधून तुमच्या बालवाडना आणतील। यशया या पुस्तकातून घेतलेले आजचे पहिले वाचन। परमेश्वर म्हणतो, मी त्यांची कृत्ये आणि त्यांचे विचार जाणतो। सर्व राष्ट्रांनी आणि भिन्न भिन्न भाषा बोलणाऱ्यांनी माझे वैभव पाहावे म्हणून मी त्यास एकत्र करावे अशी वेळ आली आहे। मी त्यांना एक चिन्ह दाखवीन, त्यांतून जे बचावतील त्यांना मी तार्शिश, पूल आणि लूट अशा धनुर्धारी राष्ट्रांकडे पाठवीन। ज्यांनी माझे नाव ऐकले नाही, माझा महिमा पाहिला नाही, अशा तुबल आणि यवन या दूरच्या द्वीपात मी त्यांना पाठवीन। ते अन्य राष्ट्रात माझा महिमा प्रकट करतील। परमेश्वर म्हणतो, परमेश्वराच्या मंदिरात जसे इस्रायल परमेश्वराला शुद्ध पात्रातून अन्नाकडे आणतात, तसे सर्व राष्ट्रांमधून तुमच्या बांधवांना अर्पण म्हणून घोड्यांवर, रथात, पालख्यात, खेत्रांत आणि चांदणीवर बसून यरुशलेमेला माझ्या पवित्र पर्वतावर आणतील। त्यांच्यातून काही जण याजक आणि लेवी व्हावे म्हणून मी घेईन, असे परमेश्वर म्हणतो। हा प्रभूचा शब्द आहे। प्रतिसाद स्तोत्र। प्रतिसाद। सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा। सर्व राष्ट्रात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा। हालेलुया। परमेश्वराचे स्तवन करा। अहो सर्व राष्ट्रांनो परमेश्वराचे स्तवन करा। प्रतिसाद। सर्व राष्ट्रात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, कारण त्याची दया आमच्यावर विपुल झाली आहे आणि परमेश्वराचे सत्य सनातन आहे। प्रतिसाद। सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा। ज्यांच्यावर परमेश्वर प्रीती करतो त्याला तो शिक्षा देतो। इब्री लोकांपत्र यातून घेतलेली वाक्य। तुम्हाला पुत्राप्रमाणे केलेला तुम्ही विसरून गेला आहात का? माझ्या मुला, परमेश्वराच्या शिक्षेचा अनादर करू नकोस आणि त्याच्याकडून दोष कधी पडला असता खचू नकोस, कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो। शिक्षणासाठी तुम्ही शिक्षा सहन करीत आहात, देव तुम्हाला पुत्राप्रमाणे वापरतो आणि ज्याला बाप शिक्षा करीत नाही असा कोण पुत्र आहे? कोणतीही शिक्षा तात्कालिक आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते। तरी ज्यांना तुझ्यापासून वळण लागले आहे त्यांना ती तुझे नीतिमत्व हे शांतिकारक फळ देते। लंगड्याचा सांगा होऊ नये तर उलट तो बरा व्हावा, म्हणून लोंबकळणारे हात आणि लटपटणारे घुसणे सरळ करा आणि आपल्या पायांसाठी सरळ वाटा करा। हा प्रभूचा शब्द आहे।
पद असो. लूक लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशू गावागावी आणि खेडोपाडी शिक्षण घेत येरुशलेमेकडे चालला होता. तेव्हा कोणा एकाने येशूला म्हटले, प्रभूजी, तारण प्राप्त होत असलेले लोक थोडे आहेत की काय? येशू त्याला म्हणाला, अरुंद दरवाजाने आत जाण्याचा प्रयत्न करा, कारण मी तुम्हाला सांगतो, पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील, परंतु त्याला जाता येणार नाही. घर नव्याने उठून दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार फक्त म्हणू लागाल, प्रभूजी, आम्हासाठी दार उघडा. तेव्हा तो तुम्हाला उत्तर देईल, तुम्ही कुठले आहात हे मला माहीत नाही. तेव्हा तुम्ही म्हणू लागा, आम्ही तुमच्यासमोर खाणेपिणे केले आणि तुम्ही आम्हाला रस्त्यावर शिक्षण दिले. परंतु तो म्हणेल, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कुठले आहात हे मला माहीत नाही. अहो सर्व अधर्म करणाऱ्यांना तुम्ही माझ्यापासून दूर व्हा. तुम्ही जेव्हा अब्राहम, इसाक, याकोब आणि सर्व संदेशी यांना देवाच्या राज्यात बसलेले आणि आपल्याला बाहेर टाकलेले पहा, तेव्हा तिथे रडणे आणि दात काढे झाले. पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून, उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून लोक येऊन देवाच्या राज्यात बसले. आणि पहा, जे पहिले होते असे काही शेवटले आहेत आणि शेवटले होते असे काही पहिले आहेत. प्रभूचे शुभ वर्तमान. आपल्याला स्टेशनला जायचं असल्यास आपण इथं रिक्षाला जातो किंवा आपला खाजगी वाहनाने स्टेशनला जातो. आपल्याला पुढे मुंबईला जायचं असल्यास त्या अगोदर तिकीट काढावं लागते. तिकीट आपल्याकडे नसेल तर मग तिकिटाच्या रांगेत उभं राहावं लागतं. रांग मोठी असेल तर बराचसा वेळ जातो. मुंबईपेक्षा अजून लांब जायचं असेल दिल्ली, काश्मीरला, तर त्या प्रवास सुखरूप व्हावा म्हणून आपण रिझर्वेशन करतो. आपलं तिकीट कन्फर्म झालेलं आहे बघतो. कन्फर्म आहे की RSC आहे, रिझर्वेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन. जर RSC असेल तर धाकधूक असते, कन्फर्म असेल तर आपल्याला बरं वाटते आणि प्रवास आपला सुखरूप होतो. देशाबाहेर जायचं असेल, परदेशात, आणि त्यासाठी पासपोर्ट लागतो. पासपोर्ट आपोआप येत नाही. पासपोर्ट ऑफिसमध्ये पहिलं अपॉइंटमेंट घ्यावी लागते. मग त्यानंतर काही दिवसानंतर आपला पासपोर्ट पोलीस स्टेशनला व्हेरिफिकेशनसाठी येतो. मग पोलीस व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला जावं लागतं आणि मग त्यानंतर पासपोर्ट आपल्याला. पासपोर्ट आल्यानंतर आपण परदेशात फक्त जाऊ शकतो, तिथे राहू शकत नाही. राहायचं असेल तर विजा लागते. मग विजासाठी परत अप्लाय करावं लागतं. मग विजाच्या ऑफिसमध्ये कसे प्रश्न विचारतात ते आपल्यापैकी जे गेले असतील त्यांना माहिती आहे. काही काहींचे विजा रिजेक्ट होते, काही काहींचे ॲक्सेप्ट होते. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न भेंडावून सोडत असतात आणि मग विजा मिळाली तरच मग त्या आपलं डेस्टिनेशन जे आहे तिथे आपल्याला जायचं आहे तिथे आपण जाऊ शकतो आणि राहू शकतो. पृथ्वीवरच्या या वास्तव्यासाठी आपल्याला एवढं सगळं सोपं असतात आणि फॉर्मॅलिटीज कराव्या लागतात. स्वर्गात जायचं असेल तर काय करावं लागेल? कोणता पासपोर्ट आहे, कोणतं तिकीट आहे, तिथे RSC आहे का कन्फर्म तिकीट आहे. आणि असं एक तर माणूस प्रभूकडे येतो आणि प्रभूला सांगत आहे, प्रभूजी, तारण प्राप्ती होणारे लोक थोडे आहेत की काय? कोणाचं तारण होणार आहे? कोण कोण स्वर्गात जाणार आहे? हा अत्यंत सोपा आणि साधा प्रश्न त्या माणसाने येशूला विचारला. विचारणारा माणूस हा यहुदी होता आणि यहुदी असल्यामुळे त्याच्या विचारण्याच्या मागे काहीतरी त्याचा हेतू होता. यहुदी लोकांची अशी समज होती की आम्ही यहुदी आहोत, परमेश्वराचे निवडलेले आहोत, त्यामुळे आमचं स्वर्गात रिझर्वेशन खूप झालेलं आहे. आणि कदाचित त्याच कल्पनेने की मला सगळे कायदे पाठ आहेत, मी विद्वान आहे, मी सगळे नियम पाळतो आणि त्यामुळे कोणाकोणाचं तारण होईल, कोण कोण स्वर्गात जाईल, असा सोपा प्रश्न त्यांनी विचारला. आणि त्याला वाटतं येशू सांगेल की हा जाईल, तो जाईल, शेजारचा जाईल, तुझा मामाकडचा जाईल, मावशीकडचा जाईल, असं काही उत्तर येशू देत नाही. कोण जाणार? तर येशू सांगतो, स्वर्गात कसं जायचं, कोण जाणार याविषयी नाही सांगत, कसं जाऊ शकतो आपण. म्हणजे येशू एकदम होलिस्टिक व्यापक असं उत्तर देतो.
सगळ्यांसाठी उत्तर देतो. त्याचा प्रश्न मर्यादित होता, येशूचं उत्तर व्यापक होतं. आणि येशू सांगतो आहे, अरुंद दरवाजाने नेटानं जाण्याचा प्रयत्न करा. एंटर इन टू नॅरो गेट्स. स्वर्गात जायचं असेल मोठा मार्ग नाही आहे. मोठ्या मार्गाने सगळे येतात, सहज जातात, काही अडचण नसते. स्वर्गात जायचं असेल तर अरुंद मार्ग आहे. अरुंद मार्गात जाण्यासाठी आपल्याला थोडंसं वाकावं लागते. असं एकटा माणूस जाऊ शकत नाही. थोडीशी धडपड मेहनत करावी लागते. ती वाट दगडघोट्याची असू शकते, ती वाट काट्याकुट्याची असू शकते. कदाचित आपण रक्तबंबाळ होऊ, जायबंदी होऊ, पण नंतरच आपण स्वर्गात जाऊ शकतो. स्वर्गात येशूला थोडक्यात सांगायचं आहे की अरुंद मार्गाने स्वर्गाचा म्हणजे स्वर्गात असं विनाशयास स्वर्ग उपलब्ध नाही. स्वर्गात जाण्यासाठी कष्ट आहे, मेहनत आहे, परिश्रम आहे आणि ते सगळं केल्यानंतरच तुम्हाला स्वर्ग प्राप्ती होणार आहे. त्या माणसाला त्याचं उत्तर मिळालं, कारण तो एक प्रतिनिधी म्हणून होता. तेच प्रतिनिधी आजही आपल्यामध्ये आहे. काहींचा असा समज होतो की ठिकाणी करतो, ठिकाणी देणगी देतो, तो डोनेशन देतो, त्यामुळे असं कदाचित वरती रिझर्वेशन झालं असेल तर तो कदाचित शॉर्टकटचा मार्ग असू शकेल की त्याचं समज झालेला असेल की माझं कारण होईल, मी स्वर्गात जाईल. आणि प्रभू सरळ सांगत आहे की अरुंद दरवाजाने जा. अरुंद दरवाजाने जात असतानाच तुम्हाला विनाशयात जाता येणार नाही, तुम्हाला कष्ट पडतील. आणि ते कष्ट म्हणजे काय, तर माझी शिकवणूक जो अंमलात आणतो, प्रभूची शिकवणूक जो आपल्या आचरणात आणतो, त्याला कष्ट पडतात. ती शिकवणूक काय आहे, सेवेची आहे, क्षमेची आहे, दयेची आहे, करुणेची आहे, परोपकाराची आहे, प्रेमाची आहे, प्रीतीची आहे. हे सगळं करताना कष्ट पडतात. कोण सेवा करायला पुढे येईल, कोण क्षमा करायला पहिलं पाऊल टाकेल, कोण एवढा दानधर्म करेल. हे सगळं करत असताना थोडेसे कष्ट करावे लागतात, त्याग करावा लागतो. पण त्याग करणे, कष्ट करणे म्हणजेच अरुंद मार्गाने जाणे. येशूचं काम करण्यासाठी पुढे येणे म्हणजेच टीका आणि निंदेला सामोरं जाणे, म्हणजेच अरुंद मार्गाने जाणे. तो सोपा मार्ग नाही, तो धोपट मार्ग नाही. आणि म्हणून सांगत आहे, जो जो माझ्या विचाराप्रमाणे चालत आहे तो निश्चितच स्वर्गात किंवा अरुंद मार्गाने कारण प्राप्ती त्याची होणार आहे. मग पुढे त्या माणसाला प्रभू सांगत आहे की काही वेळेला तुम्ही या आणि घरघरी तुम्हाला सांगेल की तुम्हाला ओळखत नाही. आपण एकमेकावर तेच तो सांगेल की आपण खाणं पिणं केलं, तुम्ही आम्हाला शिक्षण दिलं, पण तुम्ही अंमलात आणलं नाही, प्रभूची विचार ऐकले नाही. आणि त्यामुळे येशू सांगत आहे तिथे तुमच्यासाठी दरवाजा बंद केला जाईल आणि बंद केल्यानंतर सांगेल सर्व अधर्म करणाऱ्यांनो तुम्ही माझ्यापासून दूर व्हा. अधर्म करणारे म्हणजे अनितीच्या मार्गाने चालणारे, शॉर्टकटच्या मार्गाने चालणारे, झटपट आपल्याला काहीतरी हवं आहे आणि त्यासाठी चुकीचा मार्ग चुकीचा आहे, तो परमेश्वराच्या शिकवणीच्या विरुद्ध आहे, तो मार्ग अवलंबणे म्हणजेच अधर्म करणारे आहे. आणि तुम्ही जर अधर्म करत असाल आणि स्वतःची समाजात प्रतिष्ठा मिळवायचा प्रयत्न करत असाल तर ती तकलादू प्रतिष्ठा आहे, ती तात्पुरता प्रतिष्ठा आहे, ती काही क्षणापुरती तुम्हाला प्रतिष्ठा आणि मान सन्मान मिळेल. त्याचा वापर, त्याचं कनेक्शन स्वर्गात होईलच असं नाही. आणि म्हणून तुम्ही अधर्म करणारा तुम्हाला तुमच्यासाठी दरवाजा बंद केला जाईल. आणि तिसऱ्या टप्प्यात प्रभू सांगत आहे त्या माणसाला, जो माणूस यहुदी येशूकडे आलेला आहे आणि विचारत आहे, त्याला तिसऱ्या टप्प्यात सांगत आहे कदाचित पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून, उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून जगाच्या कानाकोपऱ्यातील लोक येतील आणि तारण प्राप्त करून घेऊन जातील. हे स्वर्गात तुझ्यापेक्षा होतच जातील. तुझी समज अशी झालेली आहे की मी परमेश्वराचं निवडलेलं आहे, माझं कारण होईल. पण जे असे आहेत की ते निवडलेले नाही, पण ते परमेश्वराच्या विचाराप्रमाणे वागत आहेत, शिकवणीप्रमाणे वागत आहेत, त्याचं शिकवण आपल्या आचरणात आणत आहेत, हे लांबून दूर येतील आणि त्यांचे कारण प्राप्त होईल. म्हणून येशू ख्रिस्ताच्या शुभवर्तमानात आपल्याला या 3 टप्प्यात मार्गदर्शन करत आहे. पहिली गोष्ट म्हणजेच परमेश्वराचा मार्ग हा अरुंद मार्ग आहे. ज्यांना तारण प्राप्ती किंवा स्वर्गाकडे जायचं आहे त्यासाठी विजा कोणता आहे किंवा कोणत्या प्रकारचा पासपोर्ट आणि या पद्धतीने सामोरे जावं लागेल तर सोपा मार्ग नाही, धोपट मार्ग नाही, तर तो काट्याकोट्याचा मार्ग आहे, आडवळणाचा मार्ग आहे, दगडगोट्याचा मार्ग आहे. तिथे आपल्याला निंदाला सामोरं जावं लागणार आहे, तिथे थोडासा त्याग करावा लागणार आहे, तिथे सेवा करावी लागणार आहे, तिथे नामधर्म करावा लागणार आहे. हे सगळं करत असताना कष्ट पडणार आहे आणि म्हणूनच तो अरुंद मार्ग आहे.
नॅरो मार्ग आहे, तिथून जो जाईल तोच परमेश्वराचं कारण प्राप्त करून देईल. आणि अधर्मापासून दूर राहण्यासाठी जो अनैतिक मार्ग आहे, जो शॉर्टकटचा मार्ग आहे, तो टाळण्यासाठी प्रभू सांगत आहे. आणि प्रभू तिसरी आठवण करून देत आहे की आपणच निवडलेले नाही, तर आपल्यापेक्षाही जे परमेश्वराचं वचन आपल्या जीवनात ऐकतात आणि पाळतात ते सुद्धा परमेश्वराचे निवडलेले होऊ शकतात. आपण आपली श्रद्धा प्रकट करूया. स्वर्गात पृथ्वी सर्व दृश्य आणि परमेश्वराचा एका त्याच्यापासून सर्व स्वर्गात सरकार त्यांच्या गोष्टीकडे आणि जीवनाचा श्रद्धावंतांच्या प्रार्थना प्रभूच्या प्रार्थनेनंतर आपलं उत्तर असेल प्रभू आमची प्रार्थना आपले गोपनीय निष्ठावंत धर्मगुरू व व्रतस्थ यांना सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी न्यायप्रिय व सत्यवचनी प्रभूकडून कृपा व चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या राजकीय नेत्यांनी कोणत्याही भ्रष्टाचाराला बळी न पडता जनतेच्या हितासाठी व समाजात ज्या लोकांवर अन्याय होतो अशांना योग्य तो न्याय मिळवून देण्यास नेहमी प्रयत्नशील असावे म्हणून आपण प्रार्थना करूया. अरुंद रस्त्याने आत जाण्याचा नेत्यांनी प्रयत्न करा असे प्रभू आज शुभवर्तमानात सांगत आहे. प्रभूने सुचविलेल्या अरुंद रस्त्याने आत जाण्यासाठी आपल्याला न्यायीपणाचे जीवन जगता यावे तसेच इतरांना न्यायीपणे वागविता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आजच्या आधुनिक जगात वाढत असलेली सामाजिक व आर्थिक विषमता कमी करण्याच्या कार्यात आपल्याला सक्रिय सहभाग घेता यावा व त्यासाठी आपल्याला पवित्र आत्म्याकडून शक्ती सामर्थ्य मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या धर्मग्रामातील सर्वांवर विशेष करून जे आजारी आहेत अशांवर प्रभूचा मध्यस्थ असावा. जगात सर्वत्र शांती नांदावी, आपल्याला चांगले हवामान लाभावे तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया. सर्व समर्थ परमेश्वर अत्यंत तुझ्या चरणापाशी ठेवलेले आहे. आज आमच्या अनेक भाविकांसाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत जी या आठवड्यात वेदांतरीच्या प्रवासाला निघत आहेत. त्यांचा प्रवास तू सुखरूप ठेवून आजचे वाढदिवस साजरा झालेला आहे. त्यांना तुझ्या चांगल्या आरोग्याची देणगी दे आणि जे तुझ्याकडे प्रार्थना करण्याची याचना करीत आहेत त्यांच्या विनंत्या तुझ्या मर्जीप्रमाणे मानतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्तात करतो.
बलिदान सर्व समर्पण त्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे दयाळू परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या परिपूर्ण समर्पणामुळे आम्ही तुझी लेकरे बनलो आहोत. तुझ्या आमावरील प्रीतीमुळे तुझ्या ख्रिस्त सभेला शांती व ऐक्य याची वरदान ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असतो. तुमचे अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र विद्या सर्व समर्थ शाश्वत परमेश्वर, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे की योग्य व तारणदायी आहे. आम्हावरील तुझ्या अपार प्रेमामुळे तुझा प्रिय पुत्र तू आमच्या पालनासाठी दिलास. पाप सोडून इतर सर्व बाबतीत तू त्याला आम्हासाठी बनवलीस. आम्ही त्याच्यासारखे बनावे ख्रिस्त आम्हामध्ये प्रतिबिंबित व्हावा व ख्रिस्ताप्रमाणे तू आम्हावर भेट करता यावी हा तुझा या हेतू होता. आज्ञाभंगामुळे आम्ही गमावलेले तुझे कृपादान तुझ्या पुत्राच्या आज्ञा पालनामुळे आम्हाला आता परत मिळाले आहे. आणि म्हणून हे प्रभू सर्व दुःख व संत यांच्याबरोबर आम्ही तुझा गौरव म्हणतो. प्रभू तू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्याचा उगम आहेस. हे दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्यांच्यावर दवा वर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला तेव्हा त्याने भाकर घेतली. आभार मानून ती बोलली. आपल्या शिष्यांना दिले आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पण द्यायचे आहे. भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने त्याला घेतला. पुन्हा तुझे आभार मानले. तो त्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. हे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यासाठी तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना
पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हाव्याचे आम्ही विनंती. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. लिओ आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुनराविष्कार कर. जे आमच्या जगत भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचे तू स्मरण कर. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता देवमाली मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानी युगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहभागी व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावाची प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताद्वारे हे सर्व समर्थ तुझ्या पवित्र आत्म्याच्या नित्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. आकाराची आज्ञा आणि त्याची ईश्वर शिकवण आणि प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आमच्या हे प्रभू सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडवसे आम्ही विनंती. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साह्याने आम्ही पापांपासून मुक्त राहावं आणि सर्व प्रकारच्या चिंतेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. शांती परमेश्वराचे कोकण जगाची पापी करणारे हे परमेश्वराचे कोकण त्याच्या भोजनच बोलावलेले आपण धन्य. हे प्रभू तुम्हाला यावे सिद्ध
हे प्रभू यावेळेस शरीराने तुझ्या आरोग्यदायी कृपाशक्तीची आम्हामध्ये वाढ कर. सर्व गोष्टीमध्ये तुला संतुष्ट करण्यासाठी यावेळेस शरीराकडे आमच्या सर्व प्रयत्नात आम्हाला मार्गदर्शन कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. ऑगस्ट 2025 सामान्य काळातले 21 रविवार. आजची उपासना आठवडी गाव परिवाराने केली, त्यांना धन्यवाद. पुढच्या रविवारची उपासना ही भाटी गाव परिवाराची असेल. उद्या सोमवार 25 ऑगस्ट नेहमीप्रमाणे संध्याकाळी 7:30 वाजता स्तुती आराधना होईल व त्यानंतर पवित्र मिसा होईल. आज संध्याकाळी ठीक 5 वाजता शिक्षक संघटनेची महत्त्वाची सभा होईल. शिक्षक संघटनेचे जे गाव प्रतिनिधी आहेत त्यांनी वेळेवर सभेसाठी उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर ठीक 6 वाजता आपले जे पॅरिसमध्ये चर्च संलग्न संघटना आहे त्या सर्व चर्च संलग्न संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची सभा होईल. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार याची एक महत्त्वाची सभा 6 वाजता होईल. मातृपितृदिन आपल्या पॅरिसमध्ये सर्व गाव परिवारात संपन्न झाले. गेल्या रविवारी नाळा गाव परिवारात चांगल्या रीतीने मातृपितृदिन संपन्न झाला. या सर्व गाव परिवारात आयोजक नियोजन सुंदर केलं होतं. लोकांचा सहभाग देखील चांगला होता आणि त्याबद्दल सर्व गाव परिवारांचे, त्यांचे पॅरिश काउन्सिल मेंबर्स आणि सेवक देखील यांना धन्यवाद. पवित्र मरियेचा जन्मदिन सोहळा 8 सप्टेंबरला आपण साजरा करतो आणि त्याची आध्यात्मिक तयारी म्हणून 9 दिवसाचा नोवेना आपण करतो. त्या नोवेनाची सुरुवात येत्या शनिवारी 30 ऑगस्टपासून होत आहे. 30 ऑगस्टला पहिल्या दिवशीचा जो नोवेना आहे उद्घाटनाची मिसा, त्या दिवशी भाविकाने लवकर यायचं आहे. साधारणतः 6-6:30 वाजता येतो. या वेळेला माऊलीची मिरवणूक, माऊलीची इमेज ही अटोळी गावातून मिरवणुकीने येणार आहे. मग मिसाला येणाऱ्या भाविकांना विनंती आहे आपण सगळ्यांनी अटोळी गावात जायचं आहे. तिथून माऊलीची इमेज सन्मानाने मिरवणुकीने गायन गात आपण देवळात आणणार आहोत. देवळात आणल्यानंतर बाहेर झेंड्याला आशीर्वाद दिला जाईल, झेंडा फडकावला जाईल आणि त्यानंतर मिसाला सुरुवात होईल. तर त्यामुळे या सगळ्या भक्तीमध्ये भाविकांनी सहभागी होणं आवश्यक आहे. आठवडी गाव परिवाराला त्याप्रमाणे सूचना केलेल्या आहेत आणि त्यांनी तयारी कशी सुरू केलेली आहे. तर आपण देवळावर आल्यानंतर या नोवेनाच्या काळात सकाळी सोमवार ते शुक्रवार या काळात सकाळी एकच मिसा असेल 6:30 वाजता. त्याची भाविकांनी नोंद घ्यावी आणि जास्तीत जास्त भाविकांनी संध्याकाळच्या मिसाला यावे. सोमवार ते शनिवारमध्ये संध्याकाळी बाहेरचे दरवरून प्रवचन करण्यासाठी येणार आहे. या दिवसात आपण मुलं आपली मोठ्या संख्येने उपस्थित असतात. काल मुलांच्या मिसाला ती सूचना दिली आणि मग मुलांनी बसायचं कुठे. काही वेळेला मुलं तिथे तिथे फिरत असतात. तर मुलं आपल्या देवाच्या जवळ असावी, देवळात असावी आणि म्हणून हा आपला हॉल आहे, एक्सटेन्शन हॉल, हा मुलांसाठी या नोवेनाच्या काळात राखीव ठेवत आहोत. तर काही मोठी माणसं काही जणांना तिथे बसतात ते, त्यांनी कृपया त्या दिवसात थोडासा त्याग करायचा आहे. नोवेनाच्या काळात ही जागा मुलांसाठी राखीव ठेवायची आहे. आपण इतरत्र बसू शकता. पॅरिश काउन्सिलच्या सभेत ठरल्याप्रमाणे या सर्व शाळेतल्या लहान मुलांसाठी आपण दररोज खाऊ देणार आहोत आणि म्हणून खाऊसाठी आपण एक कमिटी नेमलेली आहे. कमिटी ठरवणार आहे कोणत्या प्रकारचा खाऊ कशा पद्धतीने वाटायचा. त्या खाऊसाठी कोणाला देणगी देण्याची असल्यास त्यांच्या कार्यालयाशी किंवा आमच्याशी संपर्क साधा. त्या देणगीदारांची नावं सगळ्यात शेवटी सणाच्या दिवशी जाहीर केली जाते. आशादीप संघटना ही वसई धर्म प्रांतामध्ये विधवा भगिनींसाठी कार्य करत असते. या आशादीप या भगिनींसाठी नोवेनाच्या काळात एक विशेष दिवसा सोमवार दिनांक 1 सप्टेंबरला सकाळी 9 वाजता वेलंकणी माताच्या नर्देश वाघोली येथे अर्पण केली जाईल. आशादीप संघटनेच्या विधवा भगिनी या दिवसासाठी त्यानंतर होणाऱ्या चहापानासाठी उपस्थित राहावे.
शनिवार दिनांक 30 ऑगस्टला सकाळी 10:30 ते 1 या वाजेपर्यंत आपल्या शाळेच्या प्रायव्हेट स्कूलमध्ये कॅन्सर चिकित्सा शिबिर आयोजित केलेली आहे. फक्त महिलांसाठी आहे आणि पहिल्या फेरीत फक्त 25 महिलांचीच तपासणी केली जाईल. तर कृपया लवकरात लवकर दर्शवून आपली नावनोंदणी करायची आहे. स्वर्गवासी रॉमिका अंतोन यांच्या स्मरणार्थ 5,000 रुपयाची देणगी देणार सिंगली विलास मॅनेजेस यासाठी देणगी दिली आहे. मागील रविवारचे दान 28,700 झाले. बुधवारचे दान 4,700. इन्सेंटिव्ह वॉरचे कलेक्शन 18,372 झाले. आपल्या औदार्य प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. जातीचा समाप्त झाले आहे. Thank you.